मला एक महत्त्वाची आठवण या निमित्ताने सांगायची. मी ज्या वेळेला या विषयाविषयी विचार करत होतो, सनातन धर्म आणि आधुनिक मूल्य याच्याविषयी, तर मला पानसरे अण्णांची आठवण आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर साधारण वर्षा-सव्वा वर्षांनी पुण्यामध्ये त्यांचं अप्रकाशित असलेलं एकमेव पुस्तक होतं लढे अंधश्रद्धेचे. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम झालेला आणि त्याचे प्रमुख पाहुणे पानसरे अण्णा होते. आणि त्यावेळेला तो कार्यक्रम आणि त्यांचं भाषण मला जसं तसं आठवतं. त्याच्या 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, ज्या आजच्या आपल्या विषयाशी खूप संदर्भाच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, म्हणून मी अधोरेखित करतो. त्यावेळेला पानसरे अण्णा असं म्हणाले होते की समाज बदलाच्या ज्या लढाया असतात, चळवळी असतात, त्यामध्ये कधीच सातत्याने एक चढ किंवा एक उतार अशा स्वरूपाची परिस्थिती राहत नाही. कारण की तो कालखंड असा होता, साधारण हा 14 सालचा 14-15चा कालखंड आहे. डॉक्टरांचा खून झाला होता, मारेकरी पकडले जात नव्हते, केंद्रात सत्तांतर झालेलं होतं आणि एक प्रचंड अस्वस्थता कार्यकर्त्यांच्यामध्ये, समाजाच्यामध्ये होती. त्यावेळेला ते असं म्हटले होते की असा कालखंड कधीच राहत नाही की जो सातत्याने वरती सामाजिक चळवळींचा आलेख जात राहतो किंवा सारखा खालती जात राहतो. आणि ज्या वेळेला खालती जाणारा आलेख या सामाजिक चळवळींचा आहे, त्यावेळेलाच आपण सगळ्यांनी कृतिशील राहण्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि म्हणून आपण खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे. ही एक बाब. आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं, कारण पानसरे असतील, ND असतील, डॉक्टर दाभोळकर असतील, यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते केवळ विचार सांगून थांबायचे नाही, तर त्याची जोड कृतीला असावी याच्याविषयी ते अतिशय आग्रही असायचे. त्यामुळे पानसरे अण्णांनी त्यावेळेला 3 गोष्टी सांगितल्या होत्या की या जर चक्रातनं, आवर्तनातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण 3 गोष्टींचा विचार करूया. एक म्हणजे आजपर्यंत आपण वापरलेली जी सांस्कृतिक लढ्याची हत्यारं आहेत ती योग्य आहेत का, ती कालसुसंगत राहिली आहेत का, याचा आपण विचार करूया. दुसरं ते म्हणाले होते की ज्या संघटनांचे फॉर्म आपण वापरलेले आहेत, त्या संघटना आणि त्या संघटनांचे फॉर्म हे कालसुसंगत राहिलेत का, याचा आपण विचार करूया. आणि तिसरं माझ्या दृष्टीनं अतिशय आश्चर्याचा धक्का असलेली बाब होती, परंतु हे पानसरे अण्णा बोलले होते कारण मी स्वतःच्या कानांनी ते ऐकले. ते असं म्हटले होते की एक कम्युनिस्ट ज्या वेळेला म्हणतो की आपल्या तत्वज्ञानाचा आपण पुनर्विचार करूया, ज्या वेळेला एखादा कम्युनिस्ट म्हणतो की आपल्या तत्वज्ञानाचा आपण पुनर्विचार करूया, त्यावेळेला तो काय स्वरूपाचा ओपननेस पब्लिकली दाखवत असतो हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण या वादाविषयी बोलतोय, सनातनत्व, सनातन धर्म आणि आधुनिक मूल्य, तर याच्या संदर्भामध्ये मला वाटतं हे 3 अतिशय चपखल अशा स्वरूपाचे संदेश आहेत की ज्यांचा आपण विचार करायला पाहिजे की आपल्या सांस्कृतिक लढाईच्या हत्यारांचा, आपल्या संघटनात्मक रूपांचा आणि आपल्या तत्वज्ञानाचा, या 3चा आपण, आणि तो काय स्वरूपाने करायला पाहिजे याच्याविषयी मी साधारण पुढची मॅक्झिमम 10 मिनिटं बोलणार आहे. हा सगळा वाद सुरू कुठून झाला? हेमंतनी आपल्याला अगदी वेदपूर्व काळापासून ते आतापर्यंत आणलेलं आहे, त्यामुळे मी सध्याच्या प्रसंगाविषयी थोडं बोलतो. हा वाद सध्या कुठून सुरू झाला तर उदयनिधी स्टॅलिन नावाच्या एका द्रमुकच्या नेत्यांनी तामिळनाडूमध्ये एक विधान केलं आणि ज्याच्यानंतर हा वाद पेटला गेला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं विधान हे सनातन धर्माच्या विषयी केलं गेलेलं होतं आणि ज्यांना आयुष्यभर विक्टिम कार्ड खेळायची सवय झालेली आहे किंवा XYZ खतरे में म्हणून आरडाओरडा करण्याची सवय झालेली आहे, त्यांच्यासाठी तर हा फुलटॉस होता. त्यांच्या दृष्टीनं अतिशय सोयीची गोष्ट या निमित्ताने घडली आणि त्यांनी त्या निमित्ताने एक देशभर वातावरण निर्मिती केली. प्रत्यक्षात काय झालं या निमित्ताने ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे. 2-3 महिने झालेले, त्यानंतर मध्य प्रदेशच्या निवडणुका होत्या. इंडिया आघाडी थोडंसं बाळसं धरताना दिसत होती. तिची मध्य प्रदेशमध्ये होणारी जी सभा होती ती घेता आली नाही, कारण की सनातनत्वाला केला गेलेला हा विरोध हा एका धर्माच्या विरोधात आहे, हिंदू धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे हा सनातनत्वाला असलेला विरोध नसून हिंदू धर्माला विरोध आहे आणि सनातनत्व नष्ट करण्यासाठी नसून हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी ही सगळी लढाई चाललेली आहे, अशी आवाई उठवली गेली आणि त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या जनमानसावरती होताना आपल्याला दिसतोय. कारण की जे हा खेळ खेळतात ते पोलरायझेशनच्या खेळातले, ध्रुवीकरणाच्या खेळातले बादशाह आहेत. त्यामुळे त्यांना सतत ज्याला 2 बाजू आहेत अशा स्वरूपाच्या गोष्टी लागतात आणि त्या आपण चळवळी म्हणून, आपण कार्यकर्ते म्हणून त्यांना तितक्याच इमाने इतबारे पुरवत राहतो.
तर या निमित्ताने आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की या स्वरूपाचा वाद हा ज्या स्वरूपाची लढाई आपण लढू इच्छितोय त्या लढाईसाठी पूरक आहे का घातक आहे याचा देखील आपण विचार करणं आवश्यक आहे. जर शशी थरूरनं हा प्रश्न विचारला गेला एका डिबेटमध्ये मी बघत होतो की या वादाविषयी तुम्हाला काय वाटतं, तर त्यांनी अतिशय कॅज्युअली उत्तर दिलं, हा ऍक्च्युली फारसा महत्वाचा वाद नाही, हा डेफिनेशनचा वाद आहे. म्हणजे तुम्ही सनातनत्व कशाला म्हणायचं याच्या व्याख्येविषयीचा वाद आहे. आणि आपल्याला माहिती आहे की द्रविडी परंपरेमध्ये सातत्याने सनातनत्व हे ब्राह्मण्य आधारित धर्माला म्हणण्यात आलेलं आहे, त्यातल्या जाती व्यवस्थेला म्हणण्यात आलेलं आहे. आणि नंतर त्यांनी उदाहरण देखील दिलं की माझा जो विरोध होता तो धर्मामधल्या चुकीच्या गोष्टींना होता, जाती व्यवस्थेला होता. मग अरे तसं म्हण ना, मग तसं म्हणण्याऐवजी ज्यावेळेला तुम्ही म्हणता की माझा सनातनत्वाला विरोध, सनातन धर्म मला नष्ट करायचा आहे, त्यावेळेला तुम्ही, मला तर असं वाटतं की जाणीवपूर्वक समोरच्या पक्षाला फुलटॉस टाकतात की काय. कारण परत परत अशी विधानं आपल्या समाजामध्ये केली जातात आणि ज्याचा फायदा हा ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढतोय त्या विचारांना होताना दिसतो. दुसऱ्या बाजूला गांधींनी देखील असं म्हटलेलं आहे की मी सनातनी हिंदू आहे. आणि मग तो कुठला सनातन धर्म जो गांधी म्हणत होते तो, आणि उदयनिधी स्टॅलिनला अभिप्रेत असलेला सनातन धर्म आणि गांधींना अभिप्रेत असलेला सनातन धर्म हा एक आहे का? म्हणजे आधुनिकता आणि सनातनत्व याचे जसे ऐतिहासिक दाखले हेमंतनी दिले तसे लोकांच्या मनातल्या त्याच्या अर्थांचे देखील संदर्भ आपण बोलताना आणि काम करताना लक्षात घेणार आहे का नाही. कारण की आपल्याला नुसतं भाषणबाजी नाही करायची, आपल्याला संघटन उभं करायचंय, आपल्याला समाजातल्या प्रश्नांवरती काम करायचंय आणि त्यातून काहीतरी बदलाव आणायचा आहे. ज्या लोकांना हे करायचं असतं त्यांना केवळ अशा स्वरूपाची भाषणबाजी करून चालत नाही. आपण बोललेल्या शब्दांचे समाजामध्ये असलेले प्रचलित अर्थ आणि ते काय पद्धतीनं आपल्या विरोधात वापरले जाऊ शकतात याचं जर भान त्यांनी पुरेसं बाळगलं नाही तर त्यांना आपण कृतिशील विचारवंत म्हणू शकत नाही. गांधी ज्यावेळेला असं म्हणायचे की मी सनातन हिंदू आहे आणि त्याची सुरुवात गांधींच्या आयुष्यामध्ये कदाचित काही प्रसंग असे असतील की जिथे त्यांनी जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे, परंतु हा माणूस बाय अँड लार्ज जर आपण गांधींच्या आयुष्याकडे बघितलं तर ज्या माणसांनी ईश्वर हेच सत्य आहे पासून सुरुवात केली आणि ज्या वेळेला त्यांना गोरांसारखा एक नास्तिक माणूस भेटला आणि त्याच्याबरोबर त्याच्या चर्चा झाल्या आणि तेथून ते सत्य हेच ईश्वर आहे याच्यापर्यंत आले. जर एखादा माणूस सत्य हेच ईश्वर आहे, हेच माझं सनातनत्व आहे असं म्हणत असेल तर त्याच्याशी माझं काय, म्हणजे माझा तर वैयक्तिक काही विरोध असण्याचं कारणच नाही. कारण की सत्य जर तुमचा ईश्वर असेल आणि तुमचा धर्म असेल तर त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा मानवी समुदायाला आजपर्यंत मिळालेला सगळ्यात हुकुमी मार्ग हा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गातून जातो. तुम्हाला जर सत्य शोधायचं असेल तर ते काही ध्यानधारणा करून बसा आणि साक्षात्कार होईल असं सांगत नव्हते. सत्यासाठी गांधी सांगत होते की सत्यासाठी तुम्ही प्रयोग करा. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. त्यामुळे गांधी ज्या स्वरूपाच्या सनातनत्वाविषयी बोलत होते त्या स्वरूपाच्या सनातनत्वाला आणि आधुनिकतेला ह्याच्यामध्ये द्वैत आहे का त्या एकच गोष्टी आहे. त्यामुळे आपण काय स्वरूपाची भाषा वापरतो याचं देखील मला वाटतं संदर्भ या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे. आणि जे सध्याच्या कालखंडामध्ये पानसरे सर ज्याला सांस्कृतिक लढाई म्हणत होते, मी मुद्दामून अधोरेखित करू इच्छितो की ज्या वेळेला सातत्याने ध्रुवीकरण केलं जातं, ज्या वेळेला सातत्याने पोलरायझेशन केलं जातं, प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही या बाजूचे किंवा त्या बाजूचे अशा स्वरूपाच्या दोनच भूमिका असतात, हे तरी आधुनिकत्वाला पोषक वातावरण आहे का? आधुनिकत्वामध्ये जर आपल्या सत्याचा शोध घेणं असेल, अहिंसा असेल, बंधुत्व असेल तर सतत ध्रुवीकरण असलेल्या वातावरणामध्ये या गोष्टी कशा फळू फुलू शकतील याचा आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे काय स्वरूपाची भाषा आपण बोलतो, अनेकदा पुरोगामी चळवळीतले बरेचसे कार्यकर्ते इथे आहेत, त्यामुळे एखाद्याला बदलायचं म्हटलं तर ते खाजगीमध्ये बोलताना असं म्हणतात त्याला असला झोडपून काढला ना, म्हणजे झोडपून काढला की तो माणूस बदलतो. ही आपली बदलण्याची माणूस धारणा जर असेल किंवा समोरच्याची, जे फेसबुकी जगामध्ये आजकाल सातत्याने घडलं जातं की जे तुम्ही जर म्हटलं तर यांनी ब म्हणायचं, त्यांनी ब म्हटलं तर त्यांनी ड म्हणायचं आणि वांझ स्वरूपाच्या चर्चा ज्याचा दैनंदिन जीवनाशी काही संबंध नाही त्या एकमेकांशी आपण यांच्या किंवा त्यांच्या नावाने घालत राहायच्या, अशा स्वरूपाच्या वादांमध्ये अडकणं आणि त्याला पोषक असलेली भाषा वापरणं
हे आपण सगळ्यांनी त्याचा मला वाटतं गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. जिथे येऊन हेमंत थांबला की तो ब्राह्मणेतर वाद असो किंवा बहुजन अभिजन वाद असो किंवा सनातन आधुनिकत्वाचा वाद असो, हे सगळे ध्रुवीकरणाच्या क्षेत्रामध्ये खेळले जाणारे वाद आहेत. आणि त्यावेळेला आपण ते वाद खेळायला लागतो त्यावेळेला आपण ज्यांना ते ध्रुवीकरण हवं आहे त्यांच्या ग्राउंडवर जाऊन त्यांना हवी असलेली लढाई लढत असतो. एवढं तरी समजून घेण्याचं शहाणपण आपण सगळेजण दाखवणार आहे का नाही, असा या निमित्ताने मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. जे फुलेंनी त्यांच्या अखंडामध्ये सांगितलेलं आहे की ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंभा पेटू नका. तर सध्या जे काही आपलं चाललेलं आहे ते म्हणजे मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि मला एक आर्ग्युमेंट जिंकायचं आहे. आता जर ज्याला सत्याचा शोध घ्यायचा आहे किंवा ज्याला शोषणाच्या विरोधामध्ये उभं राहायचं आहे, त्याचा सगळ्यात मोठा पराभव काय आहे तर तो शोषकांची भाषा वापरायला लागतो, तो शोषकांसारखा वागायला लागतो. म्हणजे समोरची माणसं जर ध्रुवीकरण त्यांना हवं आहे आणि टीका करतात समोरच्या व्यक्तीवरती, तर आपण संवादाची आणि खंडन मंडनाची परंपरा विसरून त्यांच्यावरती देखील जशाच तसे पद्धतीनं प्रतिहल्ले करायला लागतो. आणि त्यामध्ये मला वाटतं आपल्या पराभवाची बीज त्याच ठिकाणी रोवलेली जातात. त्यामुळं या वादाला सामोरं जाताना आपण हा वाद हा कशाविषयी आहे तो फ्रेम करताना आपण सनातनत्व आणि आधुनिकता अशा पद्धतीनं फ्रेम करू इच्छितो का आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं तो फ्रेम होऊ शकतो याच्याविषयी मी बोलणार आहे. पण मला त्याकडे जाण्याआधी 2-3 महत्वाचे मुद्दे फक्त अधोरेखित करायचे की सनातनत्वाची जाणीव ही फक्त हिंदू धर्मामध्ये ज्याला आपण कोट अनकोट सनातनत्व म्हणतो, ज्याच्यामध्ये जाती व्यवस्था येते, शोषण येतं, आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात, ती जाणीव ज्याला आपण सोपं करण्यासाठी म्हणून वाईट प्रवृत्ती अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्या केवळ हिंदू धर्मामध्येच आहेत का? ज्या पद्धतीनं हेमंतनी आता आपल्याला सांगितलं, मला कुरुंदकरांचं एक वाक्य परत परत आठवत होतं. कुरुंदकर असं म्हटले आहेत की आपल्या समाजात धर्मांविषयी आणि धर्मग्रंथांविषयी आदर टिकून असल्याचं एकमेव कारण हे आहे की लोक ते वाचत नाही. तर त्यामुळे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की हे मानवी स्वभावाशी संबंधित आहे. ते सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये, इस्लाममध्ये आहे, ते ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे, बौद्ध धर्मामध्ये आहे, कोणी त्यापासून वाचलेलं नाहीये. आणि त्या त्या धर्मांमध्ये हा झगडा सातत्याने चालत आलेला आहे. ज्या NCQला अहिंसेचा पुरस्कार दिला गेला, नोबेल प्राइज पारितोषिक दिलं गेलं म्यानमारमधली, ती NCQ रोहिंग्या मुसलमानांवरती होणाऱ्या अत्याचारांनी तिच्या हृदयाला जराही पाझर फुटत नाही. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि युवाल नोआ हरारी हा आजच्या जगाचा जो एक महत्वाचा भाष्यकार आहे, तो त्याच्या 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी या पुस्तकामध्ये त्याचा सेक्युलरिझमचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तो एक प्रश्न उभा करतो आपल्या सगळ्यांच्या समोर की वॉज स्टॅलिन सेक्युलर. आता याच्यामध्ये सेक्युलरचा अर्थ हा केवळ धर्मनिरपेक्ष न धरता इहवादी मूल्यांना मानणारा, म्हणजे बंधुता मानणारा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मानणारा होता का, असा जर प्रश्न आपण विचारला तर तो धर्माच्या बाबतीमध्ये कदाचित सेक्युलर असेल, परंतु ज्या स्वरूपाचं दमन त्याच्या माध्यमातून झालं त्याला आपण आधुनिकतावादी मूल्य मानणारा असं म्हणणं हे अवघड आहे असं मला वाटतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. ज्या वेळेला कुठल्याही विचारधारेला एक परत हरारीचंच उदाहरण मी सांगतो की हरारी म्हणतो की कुठल्याही विचारधारेला एका मर्यादेपेक्षा पाठबळ निर्माण होतं, ट्रॅक्शन निर्माण होतं, त्यावेळेला त्याची एक शॅडो किंवा सावली तयार होत असते. आणि जे आपण हेमंतच्या विवेचनामध्ये परत परत ऐकत आलो की ज्याला क्रांती प्रतिक्रांती म्हणा तुम्ही किंवा आणखीन काही म्हणा, मानवी होमोसेपियन सेपियन म्हणून आपली जी स्पिसी आहे त्याचं ते एका पातळीवरचं आपण म्हणूया की जैविक प्राक्तन आहे की त्या परिघामध्ये मानवी समुदाय आज अखेरपर्यंत तरी फिरत आलेला आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला आत्ताच्या परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर काय सूत्र दिसतात ते मी पुढच्या 1-2-3 मिनिटात मांडतो आणि थांबतो. मला वाटतं की ही जर लढाई आपल्याला लढायची असेल, हा जर इश्यू आपल्याला फ्रेम करायचा असेल तर तो धर्मातील वाईट गोष्टी आणि संविधानातील नैतिकता या मुद्द्यांवरती फ्रेम करावा लागेल. कारण की मग तुम्ही जे हेमंतनी सांगितलं की तुम्ही धर्म माना न माना, धर्मचिकित्सा करा न करा, परंतु हा लढा हा धर्म नष्ट करण्यासाठी नसून
धर्मातल्या वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी आणि धर्मातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला जर कोणी गांधींसारखा माणूस सनातनत्व म्हणत असेल तर त्याला विरोध करण्याचं माझं काहीच कारण नाहीये, किंवा तुकाराम महाराजांसारखा कोणी जे का रंजले गांजले म्हणत असेल तर त्याला विरोध करण्याचं माझं काहीच कारण नाहीये. त्यामुळे धर्मातल्या वाईट गोष्टी आणि संविधानातली मूल्य यांच्या मधला असलेला हा लढाई आणि ते ग्राउंड आपण सोडता कामा नये आणि दुसऱ्या कुठल्याही ग्राउंडवरती ती लढाई लढता कामा नये असं मला आपल्या सगळ्यांना अपील करावंसं वाटतं. या पार्श्वभूमीवरती परत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आठवण येत होती की ज्या पद्धतीचं पोझिशनिंग, आता केवळ ते माझे वडील आहेत आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो म्हणून मी असं बोलतोय असं नाही वाटत, पण कठोर चिकित्सा केली तरी मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं पोझिशनिंग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचं सध्याच्या कालखंडात जे त्यांच्या पूर्वसरींनी परत परत केलेलंच आहे त्या स्वरूपाचं पोझिशनिंग या लढाईसाठी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही देव आणि धर्म मानण्याचा समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराचा सन्मान करता, पण त्याच वेळेला देवाधर्माच्या संकल्पनांविषयी प्रेमपूर्वक आस्थापूर्वक चिकित्सा करायचा जबाबदारी ती पण टाळत नाही. त्यामुळे डॉक्टर जे म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे, तिथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जागी धर्मचिकित्सा हा जर शब्द आपण टाकला किंवा हा शब्द महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रचलित केला की विधायक कृतिशील संवादी धर्मचिकित्सा, तर मला वाटतं या स्वरूपाची धर्मचिकित्सा आपल्याला हवी आहे. ती कशी पाहिजे तर ती विधायक हवी आहे, ती संवादी हवी आहे. जे चांगलं आहे ते आपल्याला त्यातनं सकारात्मक हवी आहे, जे चांगलं आहे ते आपल्याला त्यातनं गाळायचं नाहीये. तर या स्वरूपाची धर्मचिकित्सा करणारी कामं आपण उभी करू शकतो का, हा मला वाटतं या निमित्ताने महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. दुसरी जी बाजू आहे ज्याच्यामध्ये पटापट भूमिका घेणं, दुसऱ्याला कमी लेखणं, कमीत कमी वाचन चिंतन मनन करणं आणि सातत्याने व्यक्त होणं, हा एक सार्वजनिक आजारासारखा आपल्या सगळ्यांना जडू घातलेला प्रकार आहे आणि त्याच्यापासून आपण जितके दूर जाऊ आणि जितक्या खोलामध्ये या गोष्टींचा विचार करायला लागू आणि त्याविषयी कृतिशील व्हायला लागू तितकं मला वाटतं यातून मार्ग निघण्याच्या शक्यता वाढतील. आंबेडकरांनी सांगितलेला धम्म असो किंवा विनोबांचं एक वाक्य आहे, विनोबा असं म्हणतात की धर्म आणि राजकारण जाईल आणि अध्यात्म आणि विज्ञान राहील. विनोबांना अशी वाक्य बोलण्याची सवय होती, पण याचा मला लागणारा अर्थ असा होता की धर्म जाईल म्हणजे आणि अध्यात्म येईल म्हणजे काय, तर धर्मातलं जे चांगलं आहे, जे स्वतःशी आणि समाजाशी चांगल्या पातळीवरती जुळण्याचं शास्त्र आहे ते राहील आणि राजकारण जाईल आणि विज्ञान राहील म्हणजे काय तर विवेकाधिष्ठित नीती नियम आपण समाजामध्ये पाळायला लागू. तर अशा स्वरूपाचा धम्म म्हणा किंवा अशा स्वरूपाचा धर्म आणि विज्ञान हे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये यावेत याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया. तुकारामांचा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तोच मला वाटतं या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील लक्षात ठेवण्यासारखा आहे की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. तर हा प्रसंग आणि हा लढा आपल्यातल्या कोणालाही सुटलेला नाही. केवळ एका पोलची पोझिशन घेऊन आणि दुसऱ्याला सनातनी म्हणून आणि आपल्याला आधुनिक म्हणून हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या आवडत्या सुरेश भटांच्या 2 ओळी आहेत त्या सांगतो आणि थांबतो. कळेना आजच्या वर्तमानाला आमुची भाषा, कळेना आजच्या वर्तमानाला आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. त्यामुळे त्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या कधी ना कधी तरी हे समजतील, पण त्यासाठी आपण आपलं जे पोझिशनिंग आहे ते पक्क करायला पाहिजे. आपण आपली निर्धार आणि धारणा आहेत त्या पक्क्या करायला पाहिजे. ते सगळ्यांना आपण करण्यासाठी बळ मिळू अशी सदिच्छा व्यक्त करतो.